चे शिल्पकार सद्गुरू श्री वामनराव पै महाराज, मातृतुल्य माई आणि दादा ताई आणि सर्व पै कुटुंबाला अनंत कोटी प्रणाम. तुमची जी संस्था आहे, मला मुळात नावच फार आवडलं, साध माणुसकीची. इतकं समर्पक नाव ठेवलंय. कोणाला सुचलं असेल त्यांचं विशेष अभिनंदन हो. कारण सगळ्यात जास्त आता गरज आहे ही माणुसकीची साथ घालण्याची. ते गोरखिंडीला कळलंय, ते अख्ख्या महाराष्ट्राला नाही भारताला कळावं असं माझी अपेक्षा आहे की अशी नावं पाहिजेत. संस्थेची नावं सुद्धा अशीच पाहिजेत. आणि आयोजन खूप सुंदर झालेलं आहे. आजचं दुसरं पुष्प आहे आणि ह्या निमित्ताने जेवढे आपले सद्गुरू श्री वामनराव पैंचे जे शिष्य आहेत, ते आता मी सगळी नावं परत घेत नाहीत कारण 8 वाजायला आले, 7:52 झाले. तर हे सगळे मंडळी सांगलीहून आले, कुंभोजून आले. अशोक पाटील साहेबांनी, सुभाष पाटलांनी मला सांगितलं हे गाव त्यांनी पिंजून काढलं. कारण काय झालं, चांगल्या ठिकाणी खूप आग्रहाचं आमंत्रण करावं लागतं, बरोबर आहे ना? नाहीतर सहसा येत नाहीत लोक. असं दुःख पर्वत आहे एवढे, काय तुलनाच नाही बघा. म्हणजे जव केवढं, पर्वत केवढा. आता जीवन विद्येला काय करायचंय, सद्गुरू वामनराव पैंनी असं चिंतन केलं. म्हणजे त्यांनी ऋषीमुनींच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला, संतांचं वाङ्मय सगळं अभ्यासलं. त्यामुळे तुम्ही जर त्यांची पुस्तकं पाहिली तर सगळ्यांचे दाखले, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, रामदास स्वामी, असं सांप्रदायिक रेषा त्यांनी आखलीच नाही कधी. इंग्लिश तत्वज्ञान जे आहे त्या फिलॉसॉफरचे दाखले सुद्धा त्यांनी दिले आणि सगळ्याची गोळाबेरीज केली. हेतू काय होता ह्या महापुरुषाचा? डेप्युटी सेक्रेटरी, क्लास 1 ऑफिसर मंत्रालयात होते. आपण भले ना आपलं घर भलं एवढंही करता आलं असतं. आता सध्या 99% लोक हेच करतात. आपल्याला काय करायचंय, कुणाच्या अध्यात्मामध्ये आपलं घर बरं ना आपण बरं. पण नाही, ध्यास काय घेतला, हे जग सुखी झालं पाहिजे आणि हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं पाहिजे. बघा, संकल्प नेहमी, तुम्हाला आता मी सांगतो, लहान संकल्प कधीच करायचा नाही, मोठा संकल्प करायचा आणि त्याला परमेश्वराची साथ मिळते हे पहिलं लक्षात ठेवा. माझ्या पुरतं हा विचारच परमेश्वराला आवडत नाही. पण आता तुम्हाला चित्र सगळीकडे काय दिसतंय, हम दो हमारे दो, सर्किट कंप्लीट. ह्याच्या बाहेर माणसं आम्हाला काय घेणंच नाही. फॅक्ट आहे, वस्तुस्थिती ही तुम्हाला. पण तसं होतच कामा नाही. म्हणजे कधी कधी मी गमतीने म्हणतो, आता तुमचं गाव आहे म्हणून ठीक आहे, शहरामध्ये अशी म्हणायची पाळी आली की नवरा बायको जरी एकत्र राहत असले तरी म्हणावं लागतं यांचं एकत्र कुटुंब आहे. इतकं बिकट परिस्थिती आहे. म्हणजे कोणी कुणाला खप नाही, कोणी कोणाला सहज होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. कोविडला येऊन, कोविड माघारी जाऊन सुद्धा 4 वर्ष झाली, मला वाटतं 4-5 वर्ष झाली. तरी तेव्हा जे हसायचे बंद झाले ते अजून माणसं हसणार. गंभीर. चेहऱ्याला कशाला इस्त्री पाहिजे? कपड्याला ठीक आहे ना, कपडे ड्राय क्लिनिंग द्या, इस्त्रीला द्या. चेहऱ्याला इस्त्रीची काय गरज आहे? मला तेच काय करत. हसत नाही, पुरुषही हसत नाहीत, बायकाही हसत नाहीत. काय काय तर विनोद केले तरी हसत. म्हणजे काय काय चेहरे बघितलं तर मला असं वाटतं जागतिक बँकेचं कर्ज ह्यांनाच फेडायचं. जाम हसत नाही, कळतच नाही की काय, कशाचा एवढा सिरियसनेस, कसलं गांभीर्य घेत आहे कळत नाही. आणि संतांची अपेक्षा, त्या महापुरुषांना खरं वंदन केलं पाहिजे. इतकं जबरदस्त आहे ते. म्हणजे काय करायचं ठेवलं त्यांनी, मला सांगा तुम्ही. म्हणजे सरस्वती पूजन करताना सावित्रीबाईचं पूजन त्या तुलनेत व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा. कारण तुम्ही आता इथं बसलाय ना, ही सावित्रीबाईची कृपा आहे. नाही तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेर येऊन दिलं नसतं आत्तासून. फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. म्हणून सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, म्हणजे काय त्या लोकांनी अक्षर, म्हणजे असं म्हणतात की यांच्यावर शेण फेकलंय शिक्षण संस्था शाळा मुलींना शिकवायच्या प्रयत्नामध्ये. इतकं महान कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुस्तक प्रेमी व्यक्ती. आनंद देता येतो, आनंद घेता येतो, सिनेमा बघता येतो, नाटक बघता येतो, टीव्ही बघता येतो, गप्पा मारता येतात, सगळं येतं ह्या मूर्तीला. कोणत्या? तुमच्या माझ्या शरीर नावाच्या मूर्तीला सगळं जमतंय. जी माणसाने बनवली त्याला काय जमतंय? स्पष्ट बोलतोय मी. आता नीट समजून घ्या, प्रतीक कोणचं आहे आणि प्रत्यक्षता कोणती, ह्या दोन्हीतला नीट फरक लक्षात घ्या. देवाने बनवलेली मूर्ती म्हणजे माणूस आणि माणसाने बनवलेली मूर्ती म्हणजे मंदिराची, बरोबर? ते प्रतीक आहे. आता संतांची अपेक्षा अशी होती की त्याच्या पाया पडा, पण इकडे यानंतर वळा, स्वतःकडे बघा, स्वतः कोण आहे ते बघा.
ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग सांगतो, जरा मंडळी बऱ्यापैकी समोर दिसतायत मला तशी. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवदेव करत व्यर्थ बाहेर का फिरतोयस, निज देव तू स्वतःच देव आहे, निज देव नेणसी म्हणजे तुला माहितच नाही आतला देवी का, त्यांनी नशी प्यावी का ताक प्यावं, काय प्यावं, जे पेराल ते सिंपल साधं गणित आहे. त्यामुळे चांगल्या मार्गानेच असलं पाहिजे महत्वाचं. आणि दुसरं, आजकाल म्हणतात मनशांती नाही, कुठं कुठं जातात मनशांतीसाठी, मग तिथे 10 दिवस गप बसायचं, काय बोलायचं नाही. काही जण ध्यानाला बसतात, काही पण डोळे मिटल्यावर 1000 विचार येतात. हो, आपण प्रापंचिक माणसं आहे, बरोबर. इथं आलं तरी काय वाटलं असेल, गॅस बंद केलाय का नाही कोणा. सोपं नसतं हे संसारी माणसाचं ध्यान कधी लागायचं. त्यामुळे तुम्हाला जर मनशांती पाहिजे असेल, मनस्वास्थ्य पाहिजे असेल, तर एकच मार्ग आहे, पुण्य करायचं. आता पुण्य करायचं म्हणजे पुन्हा प्रश्न पडतो, पुण्य कर्मकांडाने होतं का, चांगलं कर्म केल्यावर पुण्य होतं. पुन्हा प्रश्न आला. महिला मंडळात जर विचारलं ना पुण्य कशाला आहे, 90% सांगतील बघा उपवास. आता मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो, उपाशी राहून पुण्य मिळत असतं तर सगळ्यात पुण्यवान भिकारी मिळतच नाही, बरोबर. आणि तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो, उपवास करता, आताच महाशिवरात्र झाली, खरंच आनंदाने करता बाबा, म्हणजे सकाळपासून एकदम खूप आनंदात आहे. तुम्ही उपवास करणाऱ्याला फक्त 5च्या नंतर भेटा संध्याकाळी, लाल डोळे झालेले असते, जसं काय घेऊन आलाय, बरोबर. मग माझं काय म्हणणं आहे, ज्याला काबाड कष्टाचं काम नाही ना त्यांनी करा उपवास, त्याला गरज पण नाही, जरा पोटाला विश्रांती. पण ज्याला कष्ट आहे त्यांनी त्या भानगडीत पडू नका. आता संत काय म्हणतात ते सांगतो तुम्हाला. राम म्हणतात ग्रासोग्रासी, जेवला तरी उपवास. ग्रास म्हणजे घास, प्रत्येक घासाला ज्याला स्मरण आहे देवाचं, आठवण आहे, तो जेवला तरी तो उपास आहे, म्हणजे त्याचा उपवासच घडला का, त्याला स्मरण आहे, देवा तुझ्यामुळे अन्न मिळालं, देवा तुझ्यामुळे पचन होतंय, हा भाव आहे त्याच्याकडे, त्याला उपवास करायची गरज नाही. आपला उपवास कसला असतो, हे सकाळपासून आधीच शेंगदाण्याचा लाडू, बकरीचा भात, साबुदाण्याची खिचडी आणि चहा तर प्रमाणच नाही, असला उपवास असतो. आपला उपवास म्हणजे एकादशी दुप्पट खायची, बरोबर ना. आता मला सांगा, परवा मला एका ठिकाणी विचारलं एका बाईंनी, मी त्यांना सांगितलं तुम्हाला सांगतो, तुम्हाला लागू पडतंय की नाही बघा. ती म्हणली माझ्या नवऱ्याला उपवासा दिवशी हटकून कांदा भजी खायची तलत. आता मग तुमचं काय म्हणते, म्हणले खोडसाळच आहे बरं का. मग तुम्ही महिलांना तुम्हाला एक वाक्य सांगू का, जागतिक वाक्य यांचं काय ते, कितीही कुणाचाही नवरा किती हुशार असू द्या, त्या बाईचं एक ठरलेलं वाक्य असतं, आमच्या ह्यांना काय कळतच नाही. जागतिक हे वाक्य, युनिव्हर्सल. त्याला बाहेर किती हुशारी असेल त्याची, घरात हेच वाक्य पक्का असतं, बरोबर. तर त्या काय म्हणल्या, मी म्हणले बघा, वाडवडिलांनी काय सांगितलं, पती हा कोणतरी जागा भरली बघा मोकळी, काय पती हाच काय परमेश्वर आहे, बरोबर आहे की नाही. मग आता त्यालाच नैवेद्य काय लागतोय, ऑफिस मधून आल्यावर कांदा भज्याचा, बरोबर आहे की नाही. मग पोटा भूक लागली, त्याला भजी खाऊ वाटले, म्हटलं भजी करून ठेवा, काय फरक पडतो. उपवास गहू कुणाचा, देवाचा, साबुदाणा कुणाचा, देवाचा, दोन्ही पिकतंय कुणाच्या मेहरबानीने, देवाच्या. पण कुणी सांगितलं गहू खाल्ल्यावर पाप लागेल म्हणून, बरोबर ना. आता तामिळनाडूमध्ये, दक्षिण भारतामध्ये उपवासाला फक्त भात खात, बाकी सगळं चालतं. मात्र त्यांना पाप लागतंय का, काही संबंधच नाही पापाचा आणि पुण्यात. मग त्यांना मी म्हटलं बाई तुमचं नाव काय, म्हणले मादन. म्हणले नवरा कामावून घरी आल्यावर पायरीवर उभा असताना त्याला भज्याचा वास गेला पाहिजे, खिडकीतनच इतकी कडक मस्त भजी करायची. आणि त्यांनी जर तिथून हाक मारली ना, माले आतून आवाज आला पाहिजे, कांदा भजी घेऊन आले. हा संसार आहे. संसार सुखाचा आनंदाचा करणं म्हणजे परमार्थ आहे. वेगळं काय करावं लागतंय होतं, काही वेगळं करावं लागत नाही. लक्षात, नवरा बायको किती छान नातं आहे. सद्गुरू म्हणतात घरातली स्त्री जर आनंदी असेल तर तिथंच देव आहे, आणि ती जर कष्टात दुःखात असेल
नीट राहायचं गुणांनी आणि नीट परत यायचं. माझ्याकडे नोटीस द्यायची सुद्धा पद्धत नाही. शर्टाची बटणं सुद्धा लावून देणार नाही. असाच पटलं तेव्हा देव हसतो. म्हणजे भांडायचं नाही. आपण एखादं घर भाड्याने दिलं, तुम्ही काय सांगता त्या माणसाला भाडे करूला? शेजाऱ्याशी भांडणं करायची नाही, फालतू खिळे ठोकायचे नाही भिंतीला, रंग बिघडवू नका, जसं होतं तसं आम्हाला माघारी ताब्यात द्यायचं. तीच देवाची अपेक्षा आहे. खाली पाठवलंय ना गोटखिंडीला, नीट माघारी यायचं, गडबड करायची नाही. बरोबर नाही? ह्या वेळेला एकदा देव हसतो आणि दुसऱ्यांदा देव कधी हसतो? एखादा डॉक्टर ज्यावेळेला पेशंटला टेबलावर घेतो आणि म्हणतो मी ह्याला बरंच करीन, त्यावेळेला तो हसतो. तो म्हणतो तू तुझं काम कर, पुढचं बघतो मी. मग मला सांगा, इतकं बेभरोसे जीवन असेल तर जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत कसं जगायला पाहिजे? एकमेकाला सुख दिलं पाहिजे. नवरा बायकोने एकमेकांना सुख दिलं पाहिजे. म्हातारी माणसाला सुख दिलं पाहिजे. परवा मला एकाने प्रश्न विचारला, अहो वृद्धाश्रम वाढत चालले पुण्यात म्हणले, मग काय ह्याच्यावर मार्ग काय? मी म्हटलं सांगू का, जे पेराल तेच उगवतं, जे कराल तेच भोगावं लागतं. म्हणजे काय, ज्या वेळेला पाळणं घरं बंद होतील तेव्हा वृद्धाश्रम बंद होतील. पोरं जड झालीत आज, दोघाला कमवायचे, दोघाला चैन करायची नाही, घरा पाळणं घरात जोपर्यंत तोपर्यंत वृद्धाश्रम चालू राहणार. पण तसं करू नका. आई वडिलांविषयी कृतज्ञ